भावना लवकर लवकर कमेंट करून सांगा बरं आज सकाळची रील कशी होती ती. मला तर चांगली वाटली, त्याच्यामुळे मी पोस्ट केली. आणि ज्यांना ज्यांना ती रील आवडली त्याने लवकर लवकर फॉलो करून आपले फॉलोअर्स वाढवा. तर भावना आजचा विषय असा होता की दररोजच्या सारखा आजही हायकोर्टाने ऑर्डर दिला होता की वावरात जाय, आणि तुमच्या भावाला वावरात काय काम असते ते तर तुम्हाला माहितच आहे. त्याच्यामुळे आज का मी ते सांगत नाही. आपलं काम लवकरच करून मी थोडा वेळ बसलो वावरात, कारण युट्यूब वर आपला ब्लॉग अपलोड करायचा होता. आणि ज्यांना ज्यांना आपला युट्यूब चॅनल माहित नाही त्यांना आपल्या बायोमध्ये जाऊन लिंक वर क्लिक करा. लिंक वर क्लिक केल्यानंतर लगेच आपला चॅनल येईल. आणि नुसतं चॅनलच पाहू नका बरं का, सबस्क्राईब पण करा. वावरातलं काम करून मी आलो घरी. मी घरी आलोच होतो तेवढ्यात सचिन दादाने सांगितलं की आपल्याला कॅन भरून वावरात न्यायची. मग कॅन फिल्टर वर भरून आम्ही निघालो लगेच वावरात जाण्यासाठी. आणि वावरात आल्यानंतर कळालं की अजून 4 कॅन आणून द्यायला लागतात. मग मी आणि सचिन दादा परत निघालो घरी जाण्यासाठी, कारण परत आपल्याला वावरात यायचं होतं 4 कॅनी घेऊन. थोड्या वेळानंतर आम्ही पोहोचलो घरी. घरी कामाला 4 कॅनी सापडल्या नाही, त्याच्यामुळे आम्ही 2च कॅनी घेऊन आलो. आणि मग 2 कॅनी घेऊन आम्ही आलो वावरात. लवकर लवकर ते कॅनी दिल्या आणि मग परत वावरातल्याच कॅनी घेऊन आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि मग घरी येऊन ते कॅनी पण भरून घेतल्या. आणि मग ते 2 कॅनी घेऊन आम्ही आलो वावरात. आणि मग ते पण देऊन आम्ही डायरेक्ट आलो मग घरी. आणि आज का आपल्या घरात नेटवर्क चालत नव्हता, त्याच्यामुळे मी आलो शिलाबावर. आणि मग तेवढ्यातच सचिन दादाने सांगितलं की आपल्याला जायचंय दुकानावर. आणि मी दुकानावर जस्ट बसलो होतो तेवढ्यात डॉनने सांगितलं की आपल्याला नदीवर जायचं. मग मी आणि डॉन निघालो नदीवर जाण्यासाठी. आणि नदीवर येताच आम्ही खूप खुश झालो, कारण व्ह्यूच तितका डेंजर होता. आणि अशा वातावरणात फोटो तर काढाच लागले. फोटो काढून डायरेक्ट आलो आम्ही घरी.